जी त्यांनी त्यांच्या पद्धतीने वापरायची आणि त्यांच्या पद्धतीने सोडायची की कलेक्टरांच्या घरातली आहे. माझा बोलायचा उद्देश समजताय, हे लोकांच्या हितासाठी ही तयार केलेला महामंडळ आहे आणि त्या महामंडळमध्ये टॅक्सेस वरती या सगळ्या गाड्या चालू आहे आणि अशा पद्धतीचा दुरुपयोग होत असेल स्वतःच्या खाजगी कामासाठी तर हे चुकीचं आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? ठीक आहे, तुम्हाला आदेश आला कलेक्टर ऑफिस मधला म्हणून तुम्ही इम्प्लिमेंट केला, सगळं मान्य आहे मला. पण हे योग्य आहे का? तुम्हाला पटते काय सांगा? तुम्ही एक चेअरवर पर्सन म्हणून बसलाय, ह्या तालुक्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे, तुम्हाला योग्य वाटते काय? पण आज बंद झाल्यामुळे लोकांना शाळेसाठी चालत जायला लागतोय ना. आता तुम्हाला माहिती आहे लांजा राजापूर, मी तुम्हाला सांगू लांजा राजापूर रत्नागिरी इथं पण आता हे संदर्भात टेकअप चर्चा चालू आहे, तुम्ही माहिती घ्या. आता देंगाले चालू आहे तिथं, आता तिथं पण माणसं आम्ही पाठवली. ही कुठली पद्धत झाली? एखादा मुख्यमंत्री आला त्याच्या सोयीसाठी तुम्ही 50-50 गाड्या देताय. त्याच्यात मी काय बोलतोय, खाजगी तुमचं काम, तुमच्या खाजगी गाड्यात प्रॉब्लेम नाही हो, तुम्ही वापरा ना, 50 ना 500 वापरा, आम्हाला काय घेणं देणे. पण तुम्ही सरकारी मालमत्तेला तुम्ही असं वापरताय, ही कुठली पद्धत झाली? आता त्या गावात 50-50 गाड्या म्हणजे गाड्यांची कमी झाली तर त्यांचा जो झाला ना, गावातनं येणारा विद्यार्थी त्याचं तर एज्युकेशनचं नुकसान येणार का भरपाई देणार काही मुख्यमंत्री? हे चुकीचं आहे. मी बघा, मुख्यमंत्री जरी आमच्या जर पार्टीचा असला किंवा आमच्या महाविकास आघाडीचा असला तरी सुद्धा मी हे चुकीचं बोलेन. जर चुकीचं आहे तर चुकीचं आहे, तुम्ही वैयक्तिक कारणासाठी वापरू नका ना. तुम्ही आलाय म्हणून हे करायचं, तुम्ही आलात म्हणून ते करायचं. अरे काहीतरी सेन्सेबल काम केलं पाहिजे ना चव्हाण साहेब. तुम्ही सगळ्यात मोठा गोष्ट काय माहिती काय साहेब, तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून ह्या महामंडळाचं तुम्ही नेतृत्व करताय आणि आम्ही तुमच्याकडे त्या विषयात का चर्चा करतोय की साहेब हे चुकीचं आहे. तरी तुम्ही त्यातून सांगितलं की त्यातून पण आताही आमचं तेच चालू आहे. आज आपल्याला काय, आज जरी आपण ग्रामपंचायतीला पत्र दिलेली आहे की आज अशा गाड्या सुटणार नाही, तरी त्यातून काय सोडता येतात त्यावर माझी चर्चा चालू आहे. तरी त्यातून 4 वाजता आता परत सोडायला चालू केलं. आमच्याकडनं कधीच तुम्हाला समजतंय, तुम्ही सहकार्याच्या भूमिकेत आहात, पण जर तुमच्यावरती जर अशा पद्धतीचा प्रेशराईज होत असेल ना की 50 गाड्या द्या, 100 गाड्या द्या तुमच्या डेपोतनं, तर तुम्ही तरी काय करणार? तुमच्याकडे जोर जबरदस्ती केली जाते ना. आता महामंडळाच्याकडे काय आर्थिक बजेट आहे ते आम्हाला माहिती आहे आणि काय झेलताय, पगार किती भेटतोय, काय भेटतोय ते आम्हाला सगळं समजतंय. पत्री फाटली आहे त्याच्या गाडींचे तरी सुद्धा दुरुस्तीला पैसे नाहीत. पण राज्याचे मुख्यमंत्री आले म्हणून महिलांना तिथं न्यायसाठी प्रवासासाठी तुम्ही गाड्या ठेवल्या, म्हणजे तिकडे माफ असला पाहिजे. आपल्याला मला माझ्या तत्वाला जी वस्तू पटत नाही मी डायरेक्ट तुमच्या तोंडावर विचारतो. मी तुमच्या समोरच नाही, मी मुख्यमंत्री असू दे किंवा अजितदादा, मी सगळ्यांसमोर तोच प्रश्न विचारतो. माझी हीच भूमिका असते. पण हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही आज पत्र जरी ग्रामपंचायतला दिला असाल किंवा नगरपालिकेत जर असं ज्या क्षेत्रात चालतंय तिथं तरी सुद्धा त्यांना तो अगोदर इम्प्लिमेंट दिला पाहिजे ना. त्या संदर्भात त्या 2 दिवसातच तुम्ही ह्यासाठी काहीतरी नियोजन करायचं होतं ना. आपण नाही तेवढंच केलंय आणि अजून पण माझा प्रयत्न आहे की संध्याकाळी परत करायचं. आता मला सांगा सर, एज्युकेशनच्या रिगार्डिंग मी एज्युकेशन बरोबर आज एखाद्या व्यक्ती बाजारात नाही गेला मी त्या प्रॉब्लेम नाही, पण एज्युकेशनसाठी सगळं करू शकत नाही. 3-3, 4-4 किलोमीटर पोरगा चालत जातो शिकायसाठी. लाजीवाली बाब आहे ना, एक तर गव्हर्नमेंटच्या शाळेला काय अनुदान देत नाही आणि वरनं ती पोरं शिकतायत त्यांना पण चालत लावतात. ही काय परिस्थिती म्हणजे बिकटच चालली आहे दिवसेंदिवस. मला तुम्ही ती यादी द्या, मला ते उद्याच्या याच्यामध्ये सादर पेपरमध्ये मी टाकून देतो की मुख्यमंत्रीचा गैरवापर महामंडळावरती दबाव करून लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी लोकांना फसवण्याची कामं झाली सगळी. सर तुम्हाला एक गोष्ट ग्रामपंचायत जवळ एखाद्या आपल्या गावातला विद्यार्थी आपल्या सरपंचांनी त्या सर्वातल्या आपल्या ग्रामस्थांना वगैरे ह्या गोष्टीची कल्पना आधी व्हावी म्हणून तुम्ही एक काम करायचं ना, प्रशासकीय शाळेंना सुट्टी द्यायची ना, डायरेक्ट शाळेंना सुट्टी द्यायची. माझं काय नाही मॅडम, तुमच्या हातात काय होतं, महामंडळ तुमच्या हातात होतं, तुम्ही बोलू शकत होता, लोकांची गैरसोय होते. आम्ही तुम्ही खालच्या ग्रामसभेला बोलणार पाहिजे ना, तालुक्याला प्रतिनिधी तुम्ही करताय. तुम्ही लोकांना तुमची देणारच नाही की बाबा लोकांची गैरसोय होते. त्याच्या आधी 50 गाड्या आपण जर तुम्हाला देतोय तर त्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही लोकांना उत्तर काय देणार? आम्ही तुम्हाला विचारायला तुम्हाला देणार ना, महामंडळाच्या तालुक्याच्या हो मॅडम, महामंडळाची अवस्था काही आपण त्याच्यात पण असा दुरुपयोग करत असेल. तालुक्यात गाड्या किती चालतात टोटल?
830 फेऱ्या झाल्या. 830 फेऱ्या झाल्या. गाड्या किती झाल्या? गाड्या 120 झाल्या. बरोबर ना, त्यातलं 50 गाड्या बंद झाल्या. किती राहिल्या? 120 मध्ये सुद्धा सीट गाड्या किती राहिल्या? गेल्या तर 94 गाड्या निघाल्या. 120 मधनं जरी गेलं तरी 94 गाड्या. म्हणजे 120 मधनं 90-94 गाड्या आहेत, त्याच्यात पण 50 गाड्या बंद केल्या, 30-40 गाड्या चालू आहेत. आता मला सांगा एक गोष्ट, 65% तुम्ही गाड्या कट केल्यात. तुम्ही लोकांच्या एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी दिल्या. हे योग्य आहे काय? आता कसं आम्ही लोक तुम्हाला काय विचारतो की महामंडळाचा विषय आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आम्ही दुसरा कुठला विचारणार नाही. आम्ही महावितरणचा विषय विचारणार नाही, आम्ही दुसरा विषय विचारणार नाही. पण जर 94 गाड्या चालू आहे, त्याच्यातनं 50 गाड्या फक्त मुख्यमंत्री, हे काय आहे? जसं तुम्ही नाही बोलला तरी आम्हाला बोलायला लागलं. बोला. आमच्या लेवलने आम्ही तुम्ही बोलू शकत नाही, कारण पण तुम्ही उद्या आवाज देताना काय केला लागेल? नाही बोलू शकत. नाही, पण बोलू शकताना तुम्ही एक कल्पना केली पाहिजे आता ह्याच्यानंतर. आता काय दिली पाहिजे? असं मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा विषय नाही की फक्त हा चिपळूणचा डेपो माहिती हे सांगितलं 9 डेपोपेक्षी 6 डेपोमध्ये आता हे चालू आहे चर्चा. आहे असेल. त्याचं कारण काय? फक्त असं नाही की ग्रामीण भागामध्ये आर्थिक व्यवस्था जास्त समतोल राखण्यात याच्यात आर्थिक व्यवस्था तशी नाही आहे की लोकांच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे, एखादी कार आहे असू शकतात किंवा गाडी पर्सनल करून 500-700 रुपये खर्च करू शकतात. लोक काय बाबा महामंडळाला एखादं 50 रुपये 10 रुपये आपली सेवा सुरू होते म्हणून त्याचा फायदा घेत आहे. आणि त्याच्यात पण जर असं वस्तुस्थिती निर्माण झाली ना की लोकांना विचार करायला भाग पडते. आमचा विरोध कुठं आहे की लोकांची गैरसोय होते. आमचा मूळ मुद्दा तोच आहे, तुमच्याकडनं चुकीचा नाही आहे. तुम्हाला वरिष्ठ नाही हा तेच जीवन करायचंच आहे, तुम्ही बांधलेलंच आहे. पण तुमच्याकडे जो प्रेशर आहे होतोय ना, तर तुम्ही वरती वरिष्ठांना सांगा की तुम्ही जेव्हा ह्या अशा पद्धतीचे आदेश काढता ना, तर ग्रास रूट वरनं लोक आमच्याकडे येत आहेत आणि तक्रारी करतायत. मग हे त्यांच्या निदर्शनात आणून द्या तुम्ही, हे साहेब हे चुकीचं आहे, हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे. आणि ह्याला हे आम्ही मान्य करत नाही किंवा आम्ही मानणार पण नाही. लाजीरवाणी बाबा आहे आणि आज हे महाराष्ट्राला दाखवून दिले की काय हुकुमशाही कशी असते आणि काय केलं पाहिजे. ताकदीचा वापर केला पाहिजे, पण कुठं? अरे ह्या गरीब लोकांवरती तुम्ही ताकदीचा वापर करताय. साहेब जुन्या स्टँडला पण तशा प्रायव्हेट गाड्या लावल्या जातात. आता जुन्या स्टॉकसाठी आपण स्वतः आपल्या कर्मचारी घेऊया, त्या कर्मचाऱ्याबरोबर मागणी त्यांना असं होतं की 100 वर्षाचा काहीतरी करार होता, तर प्रायव्हेट जागा आहे. असं काही नाही, त्याचीच जागा आहे. DYSP साहेबांशी पण बोललो, CO साहेबांशी पण बोललो, सगळ्या सर्वांशी आणि पावसात तिकडे लावलं माहिती आहे, रस्त्यावरती बसेस लागतात. आज आपली आणि पायदळी traffic शेवटी जमा याला होतं. दोषी कोण होतो? एसटी वाला होतो का? नाही एसी वाला नाही होत. नाही का होतं सांगतो तुम्हाला. आता तिथे आपली गाडी जाते गोवाघर मार्गावर, रामपूर मार्गावर, तिथे सगळे आपल्या खेडेगावातल्या मुली भगिनी आपल्या सगळ्या उभ्या असतात पिशव्या घेऊन सामान. हो, रस्त्यात. ती गाडी आत जात नाही, बाहेर रस्त्यावर उभी राहावी लागते कारण त्यांना घेणं गरजेचं आहे. पण ती रस्त्यावर उभी राहिल्यामुळे मागून येणारे त्याला शिवीगाळ करतात, तर त्याच्यात भांडणी होतात. समजत नाही आता तो काय करणार आहे एसटीवर? एसी वाल्याची चूक नाही, पण त्या प्रायव्हेट गाड्या लागतात. एसी वाल्याच्या चुकीपेक्षा त्या गाड्या बंद करायला हे पाहिजे. सगळं झेलायला लागतं. आजचाच तुम्ही उदाहरण घ्या. पावसात भिजत राहतात लोक. मी तुमच्याकडे आता सविस्तर चर्चेकडे आलो. चर्चेतून मला काही सकारात्मक तुमची भूमिका दिसली, पण मला ह्या सरकारची भूमिका सकारात्मक दिसली नाही. मी ह्या विषयाला उचलून धरणार आहे. स्पष्ट त्या विषयात तुम्हाला सांगितलंय, जर का होणारा अत्याचार किंवा अन्याय आमच्या चिपळूणकरांवर होत असेल तर आम्ही त्याला खपवून घेणार नाही आणि आम्ही त्याचा तोडीस तोड उत्तर देणार. आमचं कसं आहे भूमिका, पहिले आम्ही सविस्तर चर्चा करतो, त्याच्यातून काय मार्ग आहे. 120 गाड्यातून 94 गाड्या चालू आहेत, त्याच्यात 50 गाड्या फक्त मुख्यमंत्री गाड्या चालू नाही, गाड्या सगळ्या हो, साहेब. शिवशाही आणि स्लीपर साहेब कसं सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जो सांगताय ना त्याच्यातच मी तुम्हाला सांगतो 120 गाड्यांमधलं काही गाड्या मेंटेनन्ससाठी पण आहेत. शिवशाही आणि स्लीपर दोन तर गाड्या पण आहेत. मी काय म्हणतो, 94 कामासाठी. आपण 94 आपण 100 गाड्या धरूया. 100 गाड्या आहेत, 100 गाड्यातून 50 गाड्या फक्त मुख्यमंत्र्यांच्या सेवेसाठी सुरू आहे. मग ही अक्षरशः लाजीरवाणी बाब आहे आणि ही महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. तुमच्यावरती एखादा अधिकारी या पद्धतीने दबाव घालत असेल, मग तो कलेक्टर का नाही असत, आम्हाला कुणाची काही घेणे देणे नाही. सगळे अधिकृत असलेले अधिकारी टॅक्सेसच्या जीवावरती पगार दिला जातो. हे माहिती नसेल तर त्यांना आम्ही ही माहिती करून देऊ. पण ह्या अशा भूमिका साहेब आम्ही मान्य करून घेणार नाही. आपली चर्चा झाली आणि त्या संदर्भात आपण अधिकृत माहिती तुमच्याकडनं घेतली आहे आणि ह्याचा प्रोसिडिंग कसं करायचं आपण येणाऱ्या दिवसात सांगू. मुख्यमंत्र्यांनी जे काही रत्नागिरी जिल्ह्याला एक दिलंय उदाहरण, त्याचा उत्तर तर आम्ही देणारच. त्यांना आम्ही उत्तर आमच्या भाषेत देणार किंवा आम्ही आमच्या पद्धतीत देणार, पण हे चुकीचं हे खपवून घेणार नाही.